नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षय सावंत आणि तुम्ही पाहत आहेत अक्षय सावंत व्लॉग. आय होप सगळे मजेत असाल. तर आता आपण चाललोय अष्टविनायकच्या दर्शनासाठी. संडे तर गुरुवारपर्यंतचा प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे आपण पार्ट करणार आहोत व्हिडिओचे. तर प्रत्येक आपण पार्ट 1 पार्ट 2 असा आपण या व्हिडिओचा विभाग केलेला आहे. तुम्हाला नक्की बघायला भेटेल. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपण आता आहोत डायरेक्ट मालशेज घाटाची आपण व्हिडिओ घेतली. तर आत्ता पण मालशेज घाटात आहोत आणि मस्त वातावरण, एकदम खतरनाक वातावरण आहे. सकाळचं वातावरण आहे. आमची ट्रिप तुम्हाला फिरायची हौस असेल तर नक्की मालशेज घाटला व्हिजिट करा आणि खतरनाक वातावरण बघा. खरं तर पावसाळ्यामध्ये खतरनाक वातावरण असते, तर पावसाळ्यात नक्की भेट द्या मालशेज घाटला. आणि आम्ही इथं पोहोचतात तिथं माकडांची खूपच संख्या होती आणि आम्हाला लागली होती भूक पण. थोडी नाश्ता करायचा होता नाही का. आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं या ठिकाणी, सगळ्या देवांचं दर्शन घेतलं तिथं. मग आम्ही डायरेक्टली पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर. तर शिवनेरी किल्ल्यावर पोहोचताच आपल्याला लागला हत्ती दरवाजा. का हत्ती दरवाजा, जर तुम्ही इथं सगळ्यांची माहिती आहे हत्ती दरवाजाची. हा आहे हत्ती दरवाजा. तर असे 2-3 दरवाजे आहेत, पण मी प्रत्येक दरवाजाची व्हिडिओ घेऊ शकलो नाही. तर तुम्हाला नक्की माहिती असेल कदाचित तिथे गेला असाल तर. आपण डायरेक्टली इथं जे प्राणी आहे त्याच्या या ठिकाणी त्यांनी फोटोज लावलेले आहे. आणि आपण आता डायरेक्टली छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ आहे डायरेक्ट वरच्या भागात पोचलेलो आहोत. आणि आता आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे की आतमध्ये काय काय आहे. तर आपण आता संडे असल्यामुळे रांग लावली होती नाही का, आणि गर्दी पण खूप होती. तर आतमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पालना हा. तर इथं नक्की भेट द्या एकदा. आणि तर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आता आम्हाला जायचं होतं लेण्याद्रीच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. तर मित्रांनो, आपण आता फायनली पोहोचलेलो होतो लेण्याद्री बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. तर इथं खूप असं अट्रॅक्टिव्ह आहे आणि खूप गर्दी पण होती. थोडीफार होती, खूप नाही पण थोडीफार होती. कारण संडे असल्यामुळे तर लोक तर येतातच फिरण्यासाठी. तर आणि खूप म्हणजे खूप चांगला आहे हा डोंगर. एकदम जे मंदिर आहे ते डोंगराच्या पोटात कोरलेलं आहे. आणि हा प्राचीन कोरीव काम आहे या ठिकाणी. तर आतमध्ये शिरताच एवढं खतरनाक वातावरण आहे की तुम्हाला सांगू शकत नाही. तर एकदा नक्की भेट द्या. मग बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता रांगेत उभं राहिलो. गर्दी तर थोडीफार होतीच. मग बाप्पाचं दर्शन झाल्यावर आम्ही थोडी विश्रांती केली या ठिकाणी. आणि व्लॉग कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा.